661 गट नंबर आहे। पूर्वी कांताबाई आवारी, अंकुश आवारी, कांताबाई अंकुश आवारी यांनी 20 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी दिलेली आहे। त्याची नोंद देखील आहे, स्मशानभूमीची नोंद आहे। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, स्मशानभूमी पाडायची ताकद अगदी आता बोलू नये, पण वरिष्ठात वरिष्ठ आधी मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील किंवा राष्ट्रपती असेल यांना देखील नाही। त्याची प्रोसेस अशी आहे की त्याचा ठराव जर ते स्ट्रक्चर ॲडिट झाल्याशिवाय, मागणी झाल्याशिवाय, ग्रामपंचायतचा ठराव झाल्याशिवाय पाडू शकत नाही। याच्यावरती ज्यांनी पाडली त्याच्यावर कायदेशीर गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात। इतकं गंभीर काम, इतकं गंभीर गुन्हा त्या डेव्हलपमेंट करणाऱ्या कंपनीने केला आहे आणि त्याला दुर्दैवाने एमआयडीसी अधिकाऱ्यांचं सहकार्य। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे कुठंच करता येत नाही। एकतर तुम्हाला पाडायचं असेल तर 100% त्या प्रोसेसने जावं लागतं, त्याची परवानगी घ्यावी लागते, त्याचे ठराव करावे लागतात, त्याचं परमिशन घ्यावं लागतं। कुठलंही त्या ठिकाणी झालेलं नाही। नाही, पाडल्याच्या नंतर दिले। जोपर्यंत हे बघा एखादी गोष्टी घडत नाही त्याच्या अगोदर ग्रामस्थांना स्वप्न पडलं नव्हतं की हे पाडतील म्हणून, परंतु पाडल्याच्या नंतर का पाडली हे विचारल्यानंतर त्यांची आर्यावरची भाषा असेल किंवा पोलीस बंदोबस्तात जर येऊन ते अख्ख्या गावा भेटी जाणार असेल तर शेवटी मग गाव करीन ते राव करू शकत नाही ही म्हणे जुनी। हो, कंपनीची मालकी 712 कंपनीचं आहे, पण जुन्या 712वरती त्या ठिकाणी 20 गुंठ्याचं बक्षीसपत्र असेल किंवा ते दानपत्र असेल हे देखील आहे, त्याची नोंद देखील आहे। मधल्या काळात पारंपरिक आणि वहिवाटीची ग्रामपंचायत नकाशावरती नोंद आहे। हे बघा, विषय लक्षात घ्या। जुन्या कालखंडात 30-40 वर्षापूर्वी शब्दाला किंमत होती। एखाद्या ग्रामस्थांनी की बाबा मी गावासाठी, शाळेसाठी ही माझी 2-5 गुंठे जागा तो स्मशानभूमीसाठी देतो, त्यावेळी शब्दाला किंमत होती। आता सगळं आलं डॉक्युमेंटवर। तरी सुद्धा त्या ठिकाणी 712 आजही जुन्या 712वरती स्मशानभूमी मोसून असा उल्लेख आहे। हा पुरावा तुम्हाला त्या ठिकाणी ग्राह्य धरावा लागेल आणि तो ग्राह्य धरत असताना ग्रामपंचायत मध्ये जी स्मशानभूमी आहे त्याची सुद्धा नोंद आहे। मग त्या ग्रामपंचायतीला कुठल्या प्रकारचं पत्रव्यवहार न करता त्या ग्रामपंचायत माध्यमातून बांधकाम खात्याला परमिशन मागायची असते पाडण्यासाठी, ती न करता ती परमिशन जिल्हा परिषदला बांधकाम विभागाला द्यायची असते, ती परमिशन न घेता तुम्ही डायरेक्ट